रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे मानवीय प्रवृत्ती दर्शविणाऱ्या 3 मूर्ती याविषयी विवरण सांगणार आहे. पहिलं कोठेच काही नव्हतं, एकमेव अद्वितीयम ब्रह्म होतं. एकम एव अद्वितीयम ब्रह्म न इह नानास्ति किंचन. आणि मग त्या ब्रह्माला स्फुरण झालं म्हणजे एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, मी अनेक रूपाने होणार. एकले न कंठे जे म्हणून यायेने, केली निर्माण 14 भुवने. एकल्याला करमलं नाही, मग माया निर्माण झाली आणि मायाने मग हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलं, विश्व निर्माण केलं. तर ब्रह्माची सत्ता घेऊन त्रिगुणात्मक माया तिने काय केलं की मग ब्रह्म, विष्णू आणि महेश, रज, तम आणि सत्व हे त्रिगुण 3 देवता निर्माण केल्या. ब्रह्मदेव म्हणजे सृजनशीलता, सृष्टी निर्माण करणे, विष्णू पालन करणे आणि भगवान शंभो संहार करणे, असे या 3 देवता. देव रंगारे रंगारे. आणि मग हे जे 3 देव होते ना, त्यात ब्रह्मदेवाला हे सृष्टी निर्माण करण्याचं काम दिलं. मग त्याने ही सृष्टी निर्माण केली, 4 खाणी निर्माण केल्या. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज, आटे, या 4 खाणी निर्माण केल्या. त्याच्यामध्ये मग मनुष्य निर्माण झाला. पाहोनी मनुष्य देहासे सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी, याच देहासे दिदलासे. मनुष्य देह निर्माण झाल्यावर आनंद झाला ब्रह्मदेवाला आणि मग त्याला ज्ञानाचा अधिकार दिला. आणि त्याच्यामध्ये मग हे 3 रंग भरले. कोणते? हे रज, तम आणि सत्व, हे त्रिगुणात्मक रंग भरले. आणि ते त्रिगुणात्मक हे सगळं जगत निर्माण झालं. पंचमहाभूत आणि हे त्रिगुण 5 आणि 3 8, अष्टधा प्रकृती तयार झाली. तिलाच माया असं म्हणतात. त्यामध्ये चैतन्य म्हणजे आत्मचैतन्य आणि ते दुसरं जे व्यापक आहे ते ब्रह्मचैतन्य. तेव्हा हे जे चैतन्य आहे सत, चिद आणि आनंदरूप ब्रह्म, त्या ब्रह्माचा आधार घेऊन मायाने हे सगळं जगत तयार केलं. तर हे जगत तयार करताना हे जे त्रिगुण सांगितलेले आहेत, श्रीमद भगवद्गीतेने याचं फार छान वर्णन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे हे त्रिगुणामध्ये ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, सत्वगुण प्रधान जी प्रवृत्ती आहे मानवाची, ती सत्वगुण प्रधान असणारे म्हणजे साधू, संत, सज्जन, हे सत्वगुण प्रवृत्तीचे माणसं असतात. आणि सत्वगुण प्रधान जर आपले चांगले गुण वाढवले तर मनुष्य ते वर जातात, वर म्हणजे स्वर्गाला जातात. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसाः. रजोगुणी माणसं जे असतात, सांसारिक या गुणाचे उपभोग करणारे, ते मध्य राहतात. मध्य म्हणजे मृत्यूलोकामध्ये राहतात. आणि अधो गच्छन्ति तामसाः, तामस प्रवृत्ती जे लोक असतात ते खालच्या योनीमध्ये, सर्प, कुत्रे, मांजरा अशा ज्या खालची योनी आहे ते खालच्या योनीत जातात किंवा पाताळामध्ये जातात, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. तेव्हा हे जे त्रिगुणाचे रंग आहेत ना, त्या रंगासंबंधी आपण एक पारंपरिक जी अतिउत्तम कथा आहे की ज्या कथेमध्ये बोध सांगितलेला आहे. म्हणजे मानवीय जी प्रवृत्ती आहे ती मानवी प्रवृत्ती दर्शविणाऱ्या 3 मूर्ती, असा आजचा आपला हा विषय आहे. एकदा इराणच्या बादशहाने 3 सारख्या मूर्ती अकबर बादशहाकडे पाठवल्या. सोबत एक पत्र दिलं की त्या 3 मूर्तीमध्ये श्रेष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ असं निश्चित करून त्यांना क्रम देऊन परत आमच्याकडे या मूर्ती पाठवा.
जर तुम्ही त्या मूर्तींना क्रम देऊ शकले नाही तर आम्ही तुमची शरणागती पत्करलेली आहे असं समजू आणि तुमच्या दरबारातली हुशारी संपलेली आहे असं आम्ही समजू, असं इराणच्या बादशहाने अकबर बादशहाला ते पत्र लिहिलं. त्या 3 मूर्ती पत्र घेऊन ते सगळे दूत अकबर बादशहाकडे आले. त्या मूर्ती, सारख्या मूर्ती, त्यांचे धातू, त्यांचे आकार बिकार अगदी सेम टू सेम, एकदम झेरॉक्स प्रतीसारख्या सारख्या मूर्ती. अकबर बादशहाने ते पत्र वाचलं. पत्र वाचल्यानंतर त्या मूर्तींचं निरीक्षण केलं आणि परीक्षण पण केलं. सगळी बुद्धी लावली तिथे, पण त्या इतक्या सारख्या मूर्ती होत्या की बादशहाच्या डोक्याच्या बाहेरचं ते काम होतं. आणि मग बादशहा बिरबलला बोलवलं. बिरबल, अरे म्हणाले, हे पत्र आणि ह्या 3 मूर्ती बघ, आणि काय लिहिले पत्रात की या मूर्तीला क्रम देऊन तपशिलासह या मूर्ती पाठवायच्यात त्यांना, इराणच्या बादशहाला. जर तसं आपण केलं नाही तर आपल्या दरबारातली हुशारी संपली, आपण हारलो असं आपल्याला सांगावं लागणार आहे लिखित पत्राने म्हणले. आणि तू तर म्हणले आपल्या दरबारातला अतिहुशार माणूस. हो म्हणले. मग काय झालं म्हणले, माझ्याही डोक्याच्या बाहेर मी विचार केला पण मला जमत नाही आहे. मग ते बिरबल म्हणला, ठीक आहे, मी माझ्याकडे मूर्ती घेऊन जातो, रात्रभर विचार करतो, त्याला क्रम देतो आणि उद्या दरबारात हजर करतो. त्याप्रमाणे बिरबल त्या मूर्ती घेऊन गेला आणि त्याने एक तंत्री म्हणजे तार घेतली आणि तार घेऊन त्याने तो प्रयोग सुरू केला. त्याला माहीत होतं की ज्या अर्थी हे पत्र दिलं आहे आणि याला क्रम द्या म्हटलं आहे, त्या अर्थी याच्यात काहीतरी फरक असला पाहिजे. म्हणजे श्रेष्ठ, मध्यम, कनिष्ठ असं काहीतरी फरक असला पाहिजे. मग त्याने तशा प्रकारचं डोकं चालवलं आणि एक तंत्री म्हणजे तार घेतली आणि ती तार त्या एका मूर्तीच्या कानात घातली. ती कानात घातल्यानंतर ती तार पोटामध्ये गेली आणि पोटामध्ये गेल्यानंतर त्याला एक क्रम दिला, श्रेष्ठ. दुसरी तार घेतली, कानात घातली, ती तार या कानातून घातली तर त्या कानातून निघाली, त्याला मध्यम असा क्रम दिला. तिसरी तार घातली तर ती तिसरी तार तोंडातून निघाली, त्याला कनिष्ठ असा क्रम दिला. त्या चिठ्ठ्या लिहिल्या, त्यांच्या त्या मूर्तींच्या गळ्यात त्या चिठ्ठ्या अडकवल्या आणि सकाळी 10 वाजता दरबारामध्ये त्या हजर केल्या. बादशहाने विचारलं बिरबलला, म्हणले, बिरबल, अरे हे याचा अर्थ काय आहे, तू कसा काय क्रम दिलास? तेव्हा बिरबल म्हणाला, ज्या मूर्तीच्या मी कानातून तंत्री ही तार घातली तर ती पोटामध्ये गेली आणि पोटात गेली याचा अर्थ की माणूस कानाने कुठलंही ज्ञान ग्रहण करतो, ऐकतो. जे जे आपण ऐकतो, चांगलं वाईट जे काय असेल ना, कानाने ऐकतो आणि ते जे पोटामध्ये साठवून ठेवतात, बाहेर बगबग करत नाहीत, ते दोन्ही पचवतात. म्हणजे काय, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. शेवटचं चरण महत्त्वाचं आहे. मधुरावाणी ओठी, ते चांगलं बोलतात आणि तुका म्हणे वाव पोटी, त्यांच्या पोटामध्ये खूप मोठी जागा असते, ते अनेक सगळ्या गोष्टी त्या आपल्या कप्प्यामध्ये साठवून ठेवतात, बाहेरसारखं बकबक करत फिरत नाहीत, बडबडत नाहीत, बरळत नाहीत. याला 1 नंबर मी दिलेला आहे म्हणले. आणि दुसरी जी तार मी कानातून खोसली तर ती त्या कानातून बाहेर निघाली, म्हणजे त्याला मध्यम असा मी क्रम दिलेला आहे. म्हणजे या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देणं, ऐकावे जनाचे करावे मनाचे, असा जो वर्ग आहे समाजातला, त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारी ही मध्यम मूर्ती आहे. हो का. आणि तिसरी म्हणले, कानातून मी तार घातल्यावर जी तोंडातून निघाली ती कनिष्ठ प्रतीची ती मूर्ती आहे. म्हणजे कनिष्ठ माणसाचा जो प्रवर्ग आहे
त्याचं प्रतिनिधित्व करणारी ती मूर्ती आहे. म्हणजे ते कसं काय सांगितलं? म्हणले ते असं आहे की ऐकलं की तो सगळ्या दुनियात बडबड करत सरळ सुटतो, चांगला असो वाईट असो, त्याला अफवा ज्याला शब्द आलेला आहे तो सगळीकडे गावावर बॉम्ब करत फिरत असतो. तो पोटात ठेवत नाही आणि काय बाकी करत नाही, पण व्हायरस मात्र तयार करतो. तेव्हा असे जे बडबडी माणसं आहेत ते फारसे कामाचे नाहीत. हा कनिष्ठ वर्ग आहे. 3 मूर्तीतले त्याचं प्रतिनिधित्व असं करतायत त्या. अरे वा म्हणाले, डोकं चांगलं चालवलंस म्हणजे तुला डोकं मग म्हणाले आता मी कोणाचा प्रधान आहे. तेव्हा मूर्तीला क्रम दिलेला होता, गळ्यामध्ये त्यांच्या त्या स्लिप अडकवलेल्या आणि बादशाह खुश झाला हे ऐकून. आणि त्या मूर्ती आणि पत्र आणि त्यांचा क्रम पाठवून दिला. आणि त्या इराणच्या बादशहाने ते वाचलं आणि ते पाहिलं तर ते बरोबर त्यांना उत्तर लागू पडलं. मूर्तीचा क्रम लावलेला लागू पडला. आणि मग त्या बादशहाने एक त्यांना स्तुतिपत्र काही कालाने पाठवून दिलं आणि बादशहाने धन्य धन्य म्हणून उद्गार असे काढले. काय ते दरबारी बादशहा, काय ते प्रधान, काय त्यांचं ज्ञान, किती ते सखोल विचार करायचे, किती ज्ञानात रंगायचे. आपल्या भारतामध्ये असे काही प्रधान आणि असे काही बादशाह झाले की ते त्यांनी इतिहास आपला गौरवशाली बनवला. त्यातले हे काही आहेत. काहींचं आपण बोलत नाही, पण जे काय असे गौरवशाली होते, बिरबल बादशहा, कालिदास, त्याचे जोडीदार भोजराज कालिदास, याचे बरेच आपण व्हिडिओ केले. तेव्हा अशी जी गौरवशाली परंपरा आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आहे, प्रेरणा आहे, दुसऱ्याला प्रेरणा मिळते, ज्ञान मिळतं. म्हणून धन्य ते प्रधान, धन्य ते बादशहा, धन्य ते ज्ञानाचे चाहते, ज्ञानाचे उपभोगते. म्हणून कारभार चालणारे हे जे लोक आहेत, आता लोकशाही आहे, पूर्वी ती राजशाही होती, काही काळात हुकुमशाही होती. तर या सगळ्या शाही असताना आज लोकशाहीमध्ये सुद्धा पंतप्रधान असतात, आमदार खासदार असतात, राज्यमंत्री असतात, केंद्रीय मंत्री असतात. यांनीसुद्धा या अशा गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे. अशा प्रकारच्या ज्ञानाला उत्तेजन दिलं पाहिजे की ज्याच्यामुळे समाजाला प्रबोधन होईल आणि स्वतःही त्या ज्ञानमय गोष्टी चालवल्या पाहिजे. आताही ते डोकं चालवतात, पण सगळं डोकं आपल्याला मतं कसे मिळतील, आपल्याकडे सभासद कसे वाढतील, आपले मेंबर कसे वाढतील आणि येन केन प्रकारेनं आपली सत्ता कशी आपल्या ताब्यात राहील, त्याच्यासाठी जे जे कारस्थानं, जे जे कुटील कारस्थानं आणि जे जे राजकारण ज्याला ते शब्द वापरतात, राजकारणासाठी जेवढ्या विद्या आहेत त्या सगळ्या विद्या हे पारंगत असतात. पण ज्ञानासंबंधी चर्चा घडवून आणणं, वेद काय म्हणतात, उपनिषद काय म्हणतात, तत्त्वज्ञानी लोक काय म्हणतात, त्यांच्याकडे काय तत्त्वज्ञानाच्या काय परिषदेमध्ये भाग घेतात का, या अशा ज्या गोष्टी आहेत ना, याकडेही लक्ष या मंडळींनी दिलं पाहिजे. देत असतील तर चांगलंच आहे, पण ही गौरवशाली परंपरा जी आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून अशा गौरवशाली परंपरेत टिकून धरणं, त्यांचे जे विचार आहेत, प्रेरणादायी ज्या गोष्टी आहेत, प्रबोधन त्या गोष्टींचं केलं पाहिजे आणि त्यामुळं आपल्याला प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.